गोलंदाजीसाठी गोलंदाज साहिल पवार येतोय. तर इथे विश्वजित म्हात्रे उर्फ आब्या यांचं शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा सर्वोत्तम या चन्या निशान ट्रॉफी मध्ये शब्दसुमनानी सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूया. मॅच नंबर 1 लीगली सुरुवात होती या स्पर्धेला. आज पहिलाच बॉल साहिल यांचा. अंपायर सिग्नल येतोय की इट्स अ वाईड बॉल. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वाईड बॉल येत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या एक्स्ट्राच्या एकेरीनं वाढवेल, जाऊन पोचेल 2 वरती. अजून एक वाईट बॉल टाकला आता लगातारचा तिसरा, तर 200 मिळतील. हा बॉल आता चांगला आहे. योग्य टप्प्यावरती ही दिशा शोधायची होती. याच लेंथ वरती बॉलिंग करायची होती. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 2 चेंडू निर्धाव टाकलेच. बॅट्समन आहे स्ट्राईक एंडला मनोज. संदेश आहे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला मनोज. हे 2 बॅट्समन ऑन स्क्रीन आपण खेळत असताना पाहतोय. परंतु साहिलची गोलंदाजी चांगली चालू आहे. आता यष्ट्यांचा छेद केलाय आणि यष्टी केले इथे गुल. बॅट्समन आउट. सप्टेंबर पहिलं लपड. तिसऱ्या बॉल वरती विकेट येत असताना पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन सुमित. सुमितनं जर षटकार लागवला तर उद्देश मात्र यांच्याकडून 500चा कॅश प्राइज असेल. हा बॉल तिकडे फिल्डर आहेत सुशांतजी पाटील. एका रन्सनं समाधान मानलं दोन्ही बॅट्समन. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 वरती. यावेळेचा बॉल दिशा द्यायची होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची केली जाते सांगता. धावसंख्या स्थिरावल्या 3 वरती. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, परंतु एक्स्ट्रा रन्स इथे खर्च केले. गोलंदाजानं एक्स्ट्राचा जर विचार केला ना तर 3 व्हाईट बॉल या ओव्हर मध्ये येत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. थोडं मोठं षटक, लांबणीवरचं षटक आपण पाहतोय. हा फटका अगदी बॅट्समनच्या रडार मध्ये बॉल होता, त्याला पाठवलाय बाउंड्री पार. षटकार सीमा पार. A1 क्वालिटीचा या बॉल वरती षटकाराला धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल. या 6 न 10 रन्स होतील. अगदी आपल्या मंचावरती उपस्थित होता असताना आपण विश्वजित म्हात्रे उर्फ आब्या यांना पाहतोय.
दापोली टेनिस क्रिकेटचा वन ऑफ द ग्रेट्स बॅट्समन म्हणून ज्याला गणलं जायचं. आणि दापोली म्हटल्यानंतर 2016 ते 2018 ग्रामीण फॉर्मॅट गाजवण्यामध्ये या गावाचं नाव एक वेगळ्या उंचीवरती, या गावाचा आलेख आपण पाहिला होता. रायगड असेल, ठाणे टेनिस क्रिकेट असेल, अगदी या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्यानं स्वतःला सिद्ध केलं आणि अनेकदा प्रसिद्धीच्या झोतामध्ये आल्यानंतर मालिकावीरेच्या बाईक असतील, मग आब्याचे जे शॉट असायचे ना झोपून, तर विश्वजित ठाकूरचा किती वेग असला महाप्रचंड, तरी तितक्याच वेगानं अभ्यासा त्याचे फटके मारायचा. आणि तोच विश्वजित मात्रे इथे आपण त्याला पाहतोय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनांनी सहर्ष हार्दिक स्वागत करूया. तर एका षटकाचा खेळ संपेल. धावा संख्या 10. दुसरं षटक. पहिला बॉल इथे अंपायर सिग्नल नो घोषित करतायत. नो +1 एकूण मिळतील 2 धावा. प्रतीक आहेत. फ्रीडचा बॉल असेल. इथे हा बॉल रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न अंपायरकडे लावले, अपील झाली होती. डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली थोडक्यासाठी. अगदी बॅट्समन मित्र म्हणून वाचलेत. कदाचित ते तंबूच्या आश्रयाला येत असताना पाहायला मिळाले असते. रन्स मिळाली. अंपायर्स लेग बाईट्स की बॅटकट, लेग बाईट्स की बॅटकट. अंपायर्सने इशारा केला की बॅटकटच्या लेग बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. धावा संख्या जाऊन पोहोचेल. बॅटची आतली कर, तिथे मात्र डाईव्ह केले, बॉलवरती झोपले होते फिल्डर. ही 100% कमेंटमेंट असते आपल्या टीमसाठी. आणि असं चित्र आज दिवसभरामध्ये तुम्हाला अनेकदा पाहायला मिळेल. कारण ही स्पर्धा आपल्या हौशेपोटी आपण आयोजित केले. सागरजी पाटील आणि त्यानंतर परेशजी म्हात्रे यांना विनंती, आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय. इथे हा बॉल निर्धाव येतोय. धाव संख्या 14 वरती स्थिरावल्या. अगदी छोट्या खाणीचा हा गोलंदाज, नव्या उमेदीचा, नव ऊर्जेचा प्रतीक. प्रतीकचा आता बॉल वेग होता प्रचंड. निर्धाव चेंडू येतोय. यावेळेसचा बॉल आणखीन एक निर्धाव. प्रतीक चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. अमोल कॅप्टननं त्यांना अगदी चॉईस केला आणि त्याच्यानंतर प्रतीकची गोलंदाजी आज मात्र कदाचित विश्वासाला सार्थ ठरलाय प्रतीक अमोल यांच्या. हा बॉल आणखीन एक. बॅट्समनची बॅट एकीकडे आणि बॉल एकीकडे. 2 षटक संपतील. धाव संख्या होतील 14. चौदा झाल्यात. प्रेम म्हात्रे. प्रेम म्हात्रे अगदी हलवार पद्धतीनं त्यानं चेंडूला फिरवलं होतं. राऊंड विकेट ना. 1 रन्स मिळते. धाव संख्या 15. रन्स आणण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. शफल होऊन मारायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, पायाचा संपर्क झाला. पायाला कदाचित इंजुरी आली की काय.
तर नक्कीच LBW आउट नाहीये आपल्यामध्ये. इथे निर्धाव चेंडू. अभ्यास सांगतात की आपल्या आपल्या स्पर्धेमध्ये आपली माणसं आउट नाही झाली पाहिजेत. LB नेक्स्ट बॉल. हा बॉल नो आहे. निर्धाव चेंडू नो बॉल आलाय. रन्स मिळाले तिथे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 होतील. फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल ऑन साइडला किरून काढला. तिकडे फील्डर आहे साहिल. बॉलला कव्हर केलं त्यांनी. खूप चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. धावसंख्या 17 होतील. शेवटचे 2 बॉल असतील बाकी अजूनही. सुमितला पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल असेल बाकी. मैदानामध्ये मोठे फटके मारल्यानंतर प्रेक्षकांना एंटरटेन होतं असं. परंतु निर्धाव चेंडू येत आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू प्लस विकेट. बॅट्समन आउट. इथे पहिली विकेट. कदाचित कदाचित आता ज्या पोटातल्या आतड्या आहेत ना त्या मात्र आक्रोश करत असतील विकेट किपर वरती. हे केलंच तरी काय. पुढचा बॉल. सेफ लँडिंग होते बॉल. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. आणि बॅट्समन इथे मात्र असतील नट आउट. बघा इथे. हॅलो उद्देशी यांना वाटतंय की विकेट हॅट्रिक घेतले पाहिजे. रनआउट सुद्धा आम्ही काउंट करणार आहोत या ओव्हर मध्ये. तर नक्कीच इथे हा बॉल मागे पाठवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी निर्माण झाली आणि 1 विकेट खात्यामध्ये येते टीमच्या. बॅट्समन आउट. एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बॅट्समन होतील धावबाद.
झाल्यात 25 टार्गेट आहे. 24 झाल्यात 25 लक्ष आहे डीजे. चला मल्हार नाईट रायडर्स केतन केदार आहेत कॅप्टन आणि भोलेनाथ 11 सुहास कॅप्टन. नाही सुहास आहे. सुहास मात्र एक आहे आणि केदार मात्र एक आहे. नाईट रायडर्स कॅप्टन सुहास मात्र आहे. जी यांना की आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. चला नेक्स्ट मॅच नाईट रायडर्स टीमचे कॅप्टन आहेत नितीन आणि भोलेनाथ 11 टीमचे कॅप्टन आहेत केदार. आदरणीय अर्जुनजी पवार साहेबांना विनंती आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. आदरणीय अर्जुनजी पवार. नाईट रायडर्स विरुद्ध भोलेनाथ 11 नितीन विरुद्ध केदार 4 ओव्हरची मॅच होईल ती सुद्धा. चला पीटीसी लाईव्ह टीम आपण टॉस करणार आहोत. टार्गेट आहे 25 धावा संख्येचं. टॉस नाना हवेत. तर नितीन कॉल दिला होता तो आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. छापा हेडीज कॉल. तर नक्कीच केदार टॉस जिंकलेत आणि पहिल्या वेळेस टॉस असा हवेत होता त्यावेळेस नितीनजी बोलले होते की पडेल तो माझा. इथे आणखीन एक निर्धाव चेंडू लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज विवेक यांनी. अमोल आणि करण 2 बॅट्समन बॅटिंग करतायत. 25 धावा संख्येचं लक्ष आहे. हा बॉल फिल्डर स्वतः कॅप्टन होते त्यांच्याकडून चूक झाली. लॉंग ऑफला आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकतो परंतु करणची रनिंग चांगली पाहायला मिळाली. त्याला माहिती आहे रन्स इथून कंप्लीट नाही केली तर आपण आउट होऊ शकतो. त्यानं वेगानं रन कंप्लीट केली. धावा संख्या दुहेरीनं वाढेल जाऊन पोहोचेल 2 वरती. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मध्यम गतीचा होता. गोलंदाज विवेकचं कौतुक करावं लागेल. त्याला माहिती आहे की अशा परिस्थितीला गोलंदाजी आपल्या हातामध्ये दिले तिथे धावा कमी आहेत आणि धावा वाचवायचे आहेत. हा फटका मिस टाइम झालाय. चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न मिड ऑनचा फिल्डर करत होता परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल थोडा दूर पडला त्याच्यापासून. रन्स मिळाल्या. 2 धावा संख्या जाऊन पोहोचेल 4 वरती. इथे दांडीगुल
तर विनंती आहे सागरजी मात्रे परेशजी मात्रे यांना, सागरजी पाटील आणि परेशजी मात्रे यांना की आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. एका षटकाचा खेळ संपेल, धावा संख्या होतील 4. न्यू बॅट्समन प्रतीक, डीचे परू यांचं आपण कौतुक करूया. अगदी सुमधुर संगीत सकाळच्या सत्रापासून आवाजामध्ये त्यांच्या दम आहे आणि प्रेक्षकांना एंटरटेन करतायत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आपण करूया. तर येणार आहे आता 3 षटकं बाकी असेल आणि गरज असेल 21 धावसंख्येची. फिल्डिंग लगेच सजवायची आहे, वेळ घेऊ नका. अठरा चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज क्रिश. जशी गोलंदाजीच्या आपण विश्लेषण केलं ना विवेकच्या, त्यानं चांगली गोलंदाजी केली आहे, तशीच गोलंदाजी करायची. अंपायर्स विश्वजित मात्रे उर्फ आब्या यांचा इशारा येतोय की हा वाईड बॉल आहे, धावसंख्या वाढेल, एक्स्ट्राचे 1 रन्स होतील 5 धावा. बॅकफुटवर जाऊन ऑफ साईडचं जे क्षेत्र खालते त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. आणखीन एक निर्धाव चेंडू. यावेळेसचा बॉल हलक्यातनं सॉफ्ट हँडेड स्ट्रोक खेळून काढला होता. तिथे फिल्डरनं बॉलला पकडला, 1 रन्स मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 वरती. चला खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. जी टीम बॅटिंग करते सोन्या 50-50, अमोल आपल्या टीमला खेळाडू कक्षामध्ये आपण बसवायचंय. धावसंख्या 6. हा फटका आता हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु तिथे मात्र 2 रन्स अगदी सहजतेनं 2 बॅट्समननं कंप्लीट केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 वरती. 17 रन्सची गरज असेल उर्वरित 14 बॉल मध्ये. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागतील या टीमला. हा बॉल कोलवर पद्धतीचा होता. तिथे मात्र काय करताय तू मामा आणि प्रतीक होतोय धावबाज. बॅट्समन इथे आउट झाले. नवीन बॅट्समन साहिल पवार. अजूनही 17 रन्सची गरज असेल. हा बॉल पुन्हा एकदा इथे डायरेक्ट हिट झाला होता परंतु धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 वरती. 2 षटकांचा खेळ संपल. 2 षटक अजून असतील बाकी आणि गरज असेल 16 धावांची. 12 चेंडू 16 धावांची गरज. डीजे बायकूने मेरी पाहिलं आणि ऐकलं सुद्धा. जी सत्य घटना आहे तेच या गीतातून आपल्याला ऐकायला मिळालं. जो वाघ असतो ना लग्नाच्या आधी, त्या वाघाची बकरी सुद्धा आणि त्या वाघाची शेली सुद्धा लग्न झाल्यानंतर होत असताना कित्येकदा आपण पाहिले. तर कामोठे टेनिस क्रिकेट मधला नव्हे तर रायगड टेनिस क्रिकेट मधील वेल फिनिशर म्हणून ज्याला संबोधलं जातं असा
सर्वांचा लाडका आणि कामोठे टेनिस क्रिकेटची कित्येक वर्ष सेवा ज्या खेळाडूनं केले आणि कामोठे टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं कार्य ज्या खेळाडूचं राहिलंय बघा, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक असू द्या, त्याच्यानंतर कामोठे नगरी असू द्या, त्याच्यानंतर ठाणे टेनिस क्रिकेट किंवा उरण पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप उमटवणारा खेळाडू अर्थातच बारक्या कांबळे यांचं इथे शुभागमन होतंय. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय. या वेळेचा बॉल ऑन साइडला, फिल्डर गडबडले, येतोय हा चौकार. शुभमजी म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन होते, त्यांचं सुद्धा शब्द सुमनानी सहर्ष स्वागत असेल. यावेळेचा बॉल ऑन साइडला चाललाय. लॉंग ऑनला फिल्डर चेंडू कव्हर करत असताना एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करायचंय आणि दुसरी धाव घेत असताना हिट लागला नाही. 1 रन्स असेल शॉट, म्हणजे 1 रन्स या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतील 14 होतील. 1 रन्स या बॉलवरती आली. दहा चेंडू आणि 11 रनची गरज असेल. गोलंदाज जिगर, अगदी जिगरांनी गोलंदाजी करतोय. 9 चेंडू, आता 11 धावसंख्येची गरज असेल. 9 बॉल 11 रन्स. कमी धावसंख्येचे सामने हाय व्होल्टेज होत असताना आपण कित्येकदा पाहिलेत. पुढे जाऊन मारायचं होतं बॉलला, परंतु नाही, बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. आता समीकरण आलंय, येणारे 8 चेंडू असेल शिल्लक, 11 धावसंख्येची असेल गरज. 8 बॉल 11 रन्स. सामन्यामध्ये भरपूर काही घडतंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जिगरचा गोलंदाजीचा कौतुक आपण करूया, कारण अगदी शॉर्ट रनअप न तो गोलंदाजी करतोय आणि योग्य त्या टप्प्यावरती बॉलिंग करत असताना आपल्याला जिगर पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका, आता टायमिंग प्रॉपर साधलंय आणि ताकद सुद्धा प्रॉपर होती. ठोकला षटकार. मॅच कव्हर करायचे आपल्याला बघा. आता बरोबर 1:15 झालीत. 6 चेंडू 5 धावसंख्येची गरज. चला कॅप्टन विकी, लगेच फिल्डिंग सजवायची आहे, वेळ घेऊ नका. भोलेनाथ 11 टीमनं पुढच्या मॅचचा टॉस जिंकला. केदार जो काय डिसिजन असेल लगेच मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग घेतले त्यांनी. फिल्डिंग साठी उतरायचंय. सहा बॉल 5 रनची गरज. सहा बॉल 5 रनची गरज असेल. बिरू आलेत. यावेळेचा बॉल, आता इट्स अ वाईड बॉल. 6 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल 4 धावसंख्येची.
6 बॉल 4 रन्स. मॅच मध्ये थर्रार पाहायला मिळेल. बॅटची कड लागली त्या ठिकाणी चूक झाली फिल्डर कडून. शॉट थर्डमॅनच्या आणि थर्डमॅन बाउंड्री पार. हा विजयी चौकार. लगेच आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग सजवायची. तर डीजे आता कंटिन्यू करतील. सुशांत